सजड असतो. तर काकाला एक हाताने भाला धरताना आला तर त्याने मोबाईल माझ्याकडे दिला. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आम्ही आलेलो आहोत खूप दिवसानंतर शेतावरती. आता आम्ही चाललोय, गाडी लावली तिकडे. आणि आज आहे भात कापून ठेवलाय. तर भात म्हणजे गोळा करायचा आहे. तर मी आता योगिताला पहिल्यांदाच आमच्या शेतामध्ये घेऊन चाललोय. तर आज फारसा काम आहे ना, आज काम करू. आणि फायनली आम्ही आमच्या शेतामध्ये आमच्या आवणात पोहोचलेलो आहे ना ग. आणि योगिता चालली तिकडे. आणि वीरू दिदी, आमची वीरू दिदी ना, ती आमच्या अगोदर आली. पनू दिदी पण तिकडं आहे, मम्मी आहे, मम्मी पप्पा आणि वीरू दिदी वाटतं लपून राहिली. तर वीरू दिदीला शोधतो मी. हाय मम्मी. ही बघा माझी मम्मी. हा वीरू ना आली. तर मित्रांनो, हा बघा असा उडवा रचायला घेतलाय. आता हा असा उडवा आणि हे एवढं गोळा करायचं. पाणी भरपूर आहे यावेळेस, पाणी वगैरे पडलं. हे वीरू कुठे आहे? ओ, हे माझे पप्पा, ही प्रणू मोठ्या भावाची मुलगी, आणि हे आमची वीरू दिदी. हा, आणि ते पप्पा, ही माझी मम्मी. हे वीरू काय पिते तू? हल तुम्ही शेतावरती पण बघा थम्सअप का, इकडं थम्सअप चालू आहे. पार्टी चालू आहे. हा, आणि ही योगिता. चला तर आपण आता थंड पिऊ आणि कामाला सुरुवात करू ना. पप्पा काय करता? देव बाप्पा ना, काय करता? देव बाप्पा. हा, तर आज आम्ही मला चाललोय. आणि आज आमचे आप्पा देव बाप्पा करतात, म्हणजे मायात. तर आम्ही आता देव बाप्पासाठी बसलोय, तिकडे आईशी गप्पा मारतात. यस, आपण हा उडवा करायला घेतलाय, पण पेंड्या नाही बांधणार, तसंच मग मशीन मध्ये. आणि ही पेंड्या आहे, पेंड्या. हा, आणि हे चिखल आहे बघ ना कसं. पाऊस लेट पर्यंत झाल्यामुळं बघ ना, सगळं भिजून राहिले. म्हणजे आता पण ओला आहे. मग ते असं चिखलामध्ये जाऊन आणि ते सर्व इकडे आणावं लागेल ना आपल्याला. सर्व घेऊन आपल्याला याच्यामध्ये आणावं लागेल ना. आता हे रानदेवासाठी, रानदेवाची पूजा चालू आहे. चला, असं मित्रांनो, आमच्या इथं कोणतं पण काम करायला शेतातलं, आता पहिलंच हे आव्हान आहे आमचं. वावर आव्हान जे असेल ते आमच्या इकडे आव्हान बोलतात. मग असं मोरया मोरया. तर प्रणू दिदी गणपती बाप्पा बोलते, कारण तिला रानातलं देवाचं सांगता नाहीत ना ग. हा, छोटी आहे ती अजून. वीरू, तू पण काम करणार आहे का? सावलीत बसून घ्यायचं तिथे. ही वीरू दिदी आमची. हा, तुझी सांग जरा थोडं. वीरू इकडे बघ. वीरू बोल ग. वीरू, ती लाजते. आणि योगिता आणि माझी मम्मी म्हणजे योगिताची सासूबाई बसल्यात गप्पा करत. मग आता आम्ही कामाला सुरुवात करू. चला, काय सुरुवात? ओके. ए, तुम्ही चिल्लर पार्टी, तुम्ही पण. तर मित्रांनो, आम्ही आता सुरुवात करतो. आणि माझा ड्रेसिंग रेडी झालाय. म्हणजे मित्रांनो, फॉर्मल ड्रेस म्हणजे फुल ड्रेस पाहिजे. आणि तो कसं हे खाजवतोय ना हाताला, फार खाजवत असा, म्हणून शर्ट बिर्ट घालायचा नाही तर. तो चलो, हम अभी काम के लिए रेडी होते हैं. तो हम कैसे काम करते हैं दिखाते हैं. चलो, रेडी स्टार्ट. तर आमचे काका, तर मित्रांनो आमचे काका उठवतात.
नारळ खाताय. तर मित्रांनो काकून काकाने भात ठेवलाय, आता परत येतील. हाय करा. हमारा पोलीस. काकू कोण आहे? पोलीस फॉरेस्टर ना. हा. असं घ्यायचं. काका दोन उचला ना. काय ओ सॉरी. दोन पण घेऊन जाऊ शकतो. कारण की आमचे काका पेंड्या बांधल्या नाही, कारण आता मशीन आणलं ना डायरेक्ट मळून घेऊ भात. हो हो. तो गाइस देखो हमारी पन्नू दीदी भी कैसा लेकर जाते हैं. जाओ अभी. ये देखो ये भी काम करते हुए वीर दीदी इधर वो हंस रही है. आणि माझा गोलू मस्त काम करते. आणि पहिल्यांदाच तिला हे आमचा आंब्याचं आव्हान आहे त्याच्यात घेऊन आलोय तिला. तर असं आम्ही. आणि वीरू माझे मागं 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 मागं. वीरू कसं छोटे आहे ना, मग तिला आम्ही अजून खेळवतोच ना ग. इकडं नाही वीरू. हे बघा असं ठेवून डायरेक्ट ठेवायचं उडवा रचू आणि लगेच मग नंतर मग सुकलं का मशीन आणून ते मळून घेऊ. इकडं मम्मी आता ते ना असं गोळा करून ठेवते. मग ते आम्ही इकडं गोळा करून ठेवलंय, मग आम्ही ते आणणार. हाय गाईज, मी वीरूचा कोण आहे? मी कोण आहे? आणि ती तिकडे येते ती कोण आहे? कोण आहे वीरू? आणि मी काकडी. मग कसं वाटतंय तुला आज शेतात आलीस तर? मला आवडतं शेतात काम करायला. असं रानात भाकरी खायची, असं डोक्यात पाणी घेऊन जायचं. हंडा घेऊन जायला मोठे हंडे आहेत आमच्याकडे. मग आता बाटली. हंडा कुठे आहे ना? हंडा बाटल्याच आणल्यात ना. मोठी बाटली घेऊन आली, अशी डोक्यावर ठेवायचं. पाणी संपलं होतं तर आम्ही गेलो होतो घरी पाणी आणायला आणि प्रणूला विरूला नेऊन ठेवलं घरी, कारण ऊन जास्त झालंय. मग आता आम्ही पोहोचलो शेतामध्ये. भारा आणला, भारा साईडला सरक. हा थांब. तुला वाटत आज करत नाही, मला उद्या अजून मध्ये त्रास होतो. मी आधी दमन राहतोय, उद्या अजून पिटवायला जायला. मित्रांनो, वीरू आणि प्रणूला घरी सोडलं होतं, पण त्यांना काही घरी करमलं नाही. मग दादा आमच्यासाठी जेवण वगैरे घेऊन येणार होता. त्यावेळेस मग वीरू प्रणू पुन्हा आल्या आणि शेतामध्ये मदत करायला लागल्या. तर हाय गाईज, तर आम्ही थोड्या वेळानंतर खालचं आता झालं. आता आम्ही वरचं करतोय. तर मी थकले. तुम्ही किती भारे वाहले? हे सर्व वाहलं ना ग. हा इथे एक भारा राहिलाय, हा मी घेऊ का तू घेते? ते बघ भारे उचलले. तिकडे काकू आणि मम्मी काम करते. चल आपण त्यांना मदत करू. हा चला मग जेवण करूया. तो हाय काय ना, आता व्हिडिओ समोरची चालू केली ना. हॅलो. तर मित्रांनो, मी घेतलेला आहे डोक्यावर भारा. भारा तुम्हाला दिसत असेल तो कसा जड असतो. तर काकाला एक हाताने भारा धरताना आला, तर त्याने मोबाईल माझ्याकडे दिला. पुढचा कॅमेरा.
दिसतो का मी? हो त्या उन्हामुळे हे नाही ना होत. पुढे जा ना माझ्या. आ चालेल. तर या जेवायला आमचं काम झालंय. उडवा एवढा रचलाय, हे अजून बाकी आहे. तिकडं मम्मीने जेवण वाढलीत आणि आम्ही एकच थाटामध्ये. काय जेवायला? मासा आहे. वाळेल मासा बनवलाय. आणि बाकी आहेत तिकडे बसलेत, एनर्जी ड्रिंक घेतात ना का. आम्ही जेवतोय. तर मित्रांनो बघा, अशा चिखलामध्ये आम्ही असं भात वाहतोय आणि माझे बूट डायरेक्ट अडकले चिखलमध्ये. तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे शेतामध्ये. आज आम्ही खूप काम केलं ना गा. आणि ही विरू दीदी आहे, तर ती माझा मेकअप करते. मग आता बघूया कसा मेकअप करते. मग मी माझा मेकअप झाला का मग तुम्हाला दाखवतो मी. आणि तिचा मेकअप बघा, बघ तिकडे बघ, तिच्याकडे मेकअप बॉक्स आहे. आणि बघ ना एकदा, मस्त छान केलाय. वरती बघ, नाही बंद केलं, आता बंद केलं. हे विरू ते काय आहे वरती, ती पाल बघ. तो फाइनली मेरा मेकअप चालू हो गया है करने के लिए. हे आमची विरू दीदी आहे आणि माझा मेकअप करते. नंतर मी काकाचा मेकअप करणार. ओ माय गॉड. आणि वीरा इकडे बघ. मग माझ्या लग्नात माझा मेकअप कोण करणार? चालेल. हाताने लावते. हे छुते ना.